नावाची गवळण रायगडावरती दुग्ध वाटप करण्यासाठी जाते ती। आणि होतं काय की रात्री अंधार पडतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या नियमाप्रमाणे रायगडाची दरवाजे बंद होतात, जे सूर्यास्तालाच बंद व्हायचे। तिने कितीही आवाहन केलं तरी सुद्धा ते दरवाजे उघडले नाहीत। यानंतरची नाटिका आपण इथे प्रत्यक्ष बघावी। सादर करीत आहेत रेसन्स इंग्लिश स्कूल वर्ग 5वा 6वा 7वा। थीम मध्ये भाग घेणारे हर्षिता मंगेश नागापूरकर, वेदिका शिवाजी कुटे, समृद्धी दिलीप गवळी, सिद्धी राधाकृष्ण नरोटे, श्रुती श्रीधर बोंगाणे, अदिती नारायण बोंगाणे, श्रुती रंगनाथ पटवे, अदिती गोंडीबा अंबोरे, श्रावणी रामराव भालेराव, शेख जैन शेख इलियास, विराट किशोर स्वामी, शिवम अंकुश सूर्यवंशी, वंश शैलेंद्र कठाळे, जीवन जगन जामगे, अरुषी केदार कंदी, अक्षर रनमाल, समृद्धी रनमाल। बटाकाया गवळना अलीगडाला, पायपिटा करी सरसर धाक मनाला। आज्ञा होती राजाची दार बंद सांजेला, आज्ञा होती राजाची दार बंद मामा दार उघडा की हो। कोण ग तू चिमणे? हीरा गवळण, रायगडवाडीची। सगुणाताईची सून नव तू? वय मला खाली जायचं आहे। अगं येडी का खुळी तू? एक डाव सूर्यास्तानंतर दरवाजा बंद झालं की सूर्योदयानंतर उघडत्यात। स्वराज्याचा नियम आहे त्याचा। हे बघ, काळजी करू नकास, महाराजांच्या स्वराज्यात समद्यांची सोय आहे। ए भली मोठी धर्मशाळा आहे गडाव। मामा आता कसं सांगू तुम्हाला, माझं बाळ एकलं आहे घरला। अंगा माहिती आत्याबाई शेजारच्या गावी गेल्या, त्यांनी बी घरी नाहीत। भीमा मावशी आहे पण तिला तिच्या भाचीकडं पदर पसरती तुमच्या पुढं। मला जाऊ द्या। उद्या सूर्यास्तानंतर महाराज जरी दाराच्या पलाड येऊन उभं राहिलं आणि म्हणाल
वाईट जरा दरवाजा उघडा. तरी बी ही दारं उघडायची नाहीत, जागची हलायची नाहीत पोरी. वाईन्स्टीनने उघडता का फक्त सावलीवाणी निघून जाईन मी. कोणाला कळायचं बी नाही. हे बघ बाळा, स्वराज्यात नियम म्हणजे नियम. आज तुझं कारण ऐकून तुला सोडलं तर उद्या दुसरं कोणतरी उपटल, किंवा बी तुझ्यासारखं काहीतरी सांगल. अरे कोणाकोणाचं ऐकायचं म्या. अगं पण माझं बाळ. बस चंद्रघंटेति पुष्मांडेति चतुर्थकम् पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनेति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता. चरणी आभाळ धरणी येऊन विसावले. देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणाकणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे. हवा ऐकून भक्ताचा हाकेला धावू नये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुला पाहू किती गुण गाऊ किती. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. हे दाखवलं होतं या पिरामिडच्या माध्यमातून.
पावसाचा वाहे वारा वर पाणी तळाला वाट नाही कोणा इसमाची लावी जीवपणाला माये पोटी धावली अन आली घराला माये पोटी धावली अन आली घराला मातेच्या धाडसाची कथा समजे राजाला निश्चयाचा महामेरू दौत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ए बे मुजरा कर की अगं मुजरा कर की आई नाव काय तुझं? हिरकणी रायगडवाडीची आहे. माझं धनी जीवाजीराव बहिजी नायकांच्या ठाऊक काय पण सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद होतात आणि खाली उतरून जायला मनाई असते. हा नियम तुला ठाऊक आहे? आणि तरीही तू काल रात्री पश्चिम कडा उतरून गेलीस. याचा अर्थ तू नियम मोडलास. आणि स्वराज्यात नियम मोडणाऱ्यांची काय सुलूक केला जातो हे तुला ठाऊक आहे? तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण आम्हाला तुझा पराक्रम आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. दाखव आम्हाला. काळजी हेच की हा कडा तू कसा उतरून गेलीस ते. नाही मला नाही जमायचं महाराज. आता तरी नुसतं डोकावून बघताना मी धडधडतायची. काल इथून खाली उतरून गेली ती एका बाळाची आई होती. बाळ खाली एकलं होतं, भुकेलं होतं म्हणून मी जीवावर उदार होऊन कडा उतरत गेली. पर आता माझं बाळ माझ्याकडेच आहे. आता नाही जमायचं महाराज. यांना साडी चोळी देऊन सन्मानपूर्वक रायगडवाडीत पोचवा. जी राजा. या इंदुलकर, इथे तातडीने बुरुज बांधायला हवा. हिरकणी बुरुज. नामकरण झाले कड्याचे, नामकरण झाले कड्याचे, नामकरण झाले कड्याचे. नाव त्याला दिले माऊलीचे, नाव त्याला दिले माऊलीचे. पुरावे हे इतिहासाचे, पुरावे हे इतिहासाचे. हिरकणी नाव त्या बुरुजाचे, हिरकणी नाव त्या बुरुजाचे. हॅलो. शांत चित्तानी विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केलं आणि हे सगळे नृत्य त्यांनी ते जबरदस्त पद्धतीने